टीप नंबर 1. प्रत्येक गृहिणीला वाटते रोजचा स्वयंपाक मापातच असावा, जास्त अन्न शिल्लक राहू नये. यासाठी कणिक मळताना वाटीचे मोजमाप करावे. 1 वाटी पिठामध्ये 2 मध्यम पोळ्या बनतात. मग जेवढ्या पोळ्या लागतात त्या प्रमाणात वाटीने पीठ मोजून घ्यावे. टीप नंबर 2. तांदूळ जास्त दिवस चांगले राहण्यासाठी तांदळाला बोरिक पावडर लावून ठेवावी. यामुळे तांदळामध्ये किडे होत नाहीत. टीप नंबर 3. मटकी, चवळी, वाटाणा, हरभरा, तूर यांना बोरिक पावडर लावून ठेवली तर ही कडधान्य खूप दिवस चांगली राहतात, कीड लागत नाही किंवा भुंगे होत नाहीत. टीप नंबर 4. पीठ चाळून घेतल्यानंतर त्याचा चाळून निघालेला कोंडा फेकून न देता एखाद्या भरणीत भरून ठेवा आणि पाहिजे त्या वेळेला त्याचे मुटके बनवून खाऊ शकतात. हे मुटके चवीला अप्रतिम लागतात. टीप नंबर 5. मोदक उकडायला ठेवण्यापूर्वी पाण्यात बुडवून उकळल्यावर खाली थेंबभर पाणी सोडावे, म्हणजे मोदक तळातून फुटत नाहीत. टीप नंबर 6. बऱ्याच वेळा नॉनव्हेज बनवल्यानंतर भांडी धुतले तरी सुद्धा त्या भांड्यांचा वास जात नाही. म्हणून अशी भांडी स्वच्छ करण्यासाठी लिंबू आणि डिटर्जंटचा वापर करावा. यामुळे भांडी स्वच्छ होतील आणि वाससुद्धा निघून जाईल. टीप नंबर 7. दुधाचे भांडे घासताना दुधाच्या भांड्याला जर साय चिटकलेली असेल तर ती साय अगोदर चमच्याने काढून घ्यावी आणि नंतर दुधाचे भांडे घासणीने घासावे. यामुळे भांडे छान स्वच्छ होते आणि घासणी जास्त खराब होत नाही. घासणीचा खराब वास येत नाही. टीप नंबर 8. भाजी, डाळी, कडधान्ये, पुलाव बनवताना त्यामध्ये पुदिन्याची पाने टाकावीत. यामुळे पदार्थांची पाचकता वाढते.